नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय गोटातून आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काही वेळापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलाय. मुंबईत गरवारे क्लबच्या हॉलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचं कमळ हातात घेतलंय. रणजितसिंह यांच्या या भाजप प्रवेशानं आघाडीला दुसरा मोठा धक्का बसलाय, तर राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात मोठं खिंडार पडलंय. मात्र रणजितसिंहांच्या प्रवेशावर विजयसिंह मोहिते पाटील यांची काय भूमिका आहे हे अजून गुलदस्त्यात आहे, कारण त्यांनी अजून भाजपमध्ये प्रवेश केलेला नाहीये. पण रणजितसिंह मोहिते पाटलांच्या प्रवेशाला त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याशी बातचीत केलेले आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले रणजितसिंह मोहिते पाटील आपल्याबरोबर आहेत. भाजपात प्रवेश झाला, पुढे काय चित्र दिसेल? लोकसभेची निवडणूक आहे, त्या अनुषंगाने पुढे काय चित्र दिसेल आता पक्ष ठरवेल. उमेदवार कोण काय. उमेदवार कोणी जरी असला तरी माढ्यामध्ये कमळ, सोलापूरमध्ये कमळ दिसेल निश्चित. त्यासाठी संपूर्ण मोहिते कुटुंबीय एक दिलाने काम निश्चित. दुसरी गोष्ट की जे तुम्ही भीमा स्थिरीकरण योजना असेल किंवा अजून अन्य योजनेसाठी जी कमिटमेंट घेतलेली आहे त्याबाबत पुढच्या काळामध्ये कशा डेव्हलपमेंट दिसते? मला विश्वास आहे की सीएम साहेब आणि हा प्रश्न अगदी गांभीर्याने त्याच्याकडे पाहिलेला आहे किंवा निश्चितच त्याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळू शकेल. तुम्हाला वाटतं सुजय पहिल्यांदा आला, आता परत आपण आला आहात, आपल्यासारखे जे तरुण आहेत जे ज्यांच्या मनात एक विकासाची डेव्हलपमेंटचा तर भाग आहेच आहे, पण कुठे ना कुठेतरी ती एक अन्यायाची भावना देखील आहे, ते भाजपाची वाट धरतील इतरही, कारण की महाराष्ट्रामध्ये अशा अनेक जण आहेत. नाही, मला कल्पना नाही की आता प्रत्येकाचे वेगळे प्रश्न असतील, समस्या अडचणी वेगळ्या असतील. माझा प्रश्न मी सांगितलं की 6 जिल्ह्याचा 31 तालुक्याचा 2 कोटी समाजाचा आहे म्हणजे आज, आणि हा प्रश्न मला गांभीर्य ते प्राधान्य वाटलं, मला त्या गोष्टीकडे द्यावं असं वाटतं. राजकारण होत असतं, सत्ता मिळत असते, पण सत्तेचं काम वापर हे गरीबातल्या गरीब माणसासाठीच करायचा असतो. आज सीएम यांनी बोलताना सांगितलं की विजयदादांचा देखील आशीर्वाद आहे तुम्हाला. पूर्ण ओव्हरऑल याच्यामध्ये कसे विजयदादा दिसतील सगळ्या सिस्टीममध्ये? माझे वडील आहेत, ते आशीर्वाद असणारच माझ्याबरोबर. धन्यवाद. नेमक्या शब्दामध्ये त्यांनी भूमिका मांडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पत्नी सत्यप्रभा मोहिते यांच्याशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. आज रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपात प्रवेश होत असतानाच त्यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या. मॅडम, आज पक्षप्रवेश झाला. तुम्ही यापूर्वी सामाजिक उपक्रम म्हणून स्कूल बघता, आज रणजितसिंह मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश आहे. मुळात मला हे विचारायचं आहे की राजकीय पुढची वाटचाल कशी असेल? तुम्ही देखील भाजपात प्रवेश केला का? नाही, आता सर्व कुटुंबानेच केला आहे. मी पण कुटुंबाचा एक सदस्य आहे, तर त्यानिमित्ताने तसाही प्रवेश झालेलाच आहे. मोहिते कुटुंबीय पूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व करेल पुढच्या काळामध्ये असं वाटतं? जी काय म्हणतात, रणजितसिंह मोहिते पाटील हे पुढच्या काळामध्ये सगळं पूर्ण राजकारण नीट व्यवस्थित पाहतील, ते आनंदित राहतील भाजपात? राहतीलच. मुख्यमंत्र्यांनी तसं आश्वासनच दिलेलं आहे, त्यामुळं 100% राहतील. आज त्यांच्याबरोबर तुमचे घरचे सगळे सदस्य म्हणजे त्यांचे भाऊ धैर्यशील असतील, अर्जुन सिंह असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य जे आहेत त्या देखील आलेले आहेत. एकूण जर पाहिलं तर मोहितेंच्या पलीकडे भाजपाचा विस्तार होईल असं वाटतं? 100% पूर्ण तळागाळापर्यंत होईल, कारण मनाने सगळे बरोबरच आहेत, कुटुंबाच्या बरोबर आहेत, त्यामुळे 100% माढाचा कोणताही उमेदवार असो तो विजयी होईल. 100% आश्वासन दिलेलंच आहे, त्यामुळे होणारच. माढाचा कोणी उमेदवार असो तो विजयी होईल असा विश्वास त्यांच्या पत्नी व्यक्त करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा जी सगळी राजकीय घडामोड घडलेली आहे ती राजकीय घडामोड म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यांनी आता भाजपचा झेंडा हाती घेतलेला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाला निश्चितपणे यामुळे एक कलाटणी मिळेल असा राजकीय होरा जो आहे तो भाजपकडून व्यक्त केला जातोय. पक्ष मजबूत होईल पश्चिम महाराष्ट्रात असं त्यांचं म्हणणं आहे. पण या सगळ्याचे राजकीय परिणाम नेमके काय होणार आहेत, त्यांच्यावर ही वेळ का आली, या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत स्वतः रणजितसिंह मोहिते पाटील जोडले गेलेले आहेत. रणजितसिंह मोहिते पाटीलजी, खूप खूप आभार आणि स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतवर, आणि अभिनंदन, तुम्ही एका नव्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली आहे.
पण सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं तुमचे कार्यकर्ते पोहोचलेत त्यांना आज या मुलाखतीच्या माध्यमातून तुमची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. त्यामुळे सविस्तर बोला, सविस्तरपणे तुमची भूमिका जी काय असेल ती मांडा. सुरुवातीचा पहिला प्रश्न हा आहे की तुम्हाला कमळ हाती का घ्यावं लागलं? नमस्कार. प्रश्न असा आहे की 2003-04 साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब असताना त्यांनी महाराष्ट्राच्या हिताच्यासाठी म्हणून एक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. 6 जिल्हे आणि 31 तालुके, कृष्णा भीमा स्थिरीकरण, कृष्णा खोऱ्यातलं पाणी हे भीमेच्या खोऱ्यामध्ये आणायचं आणि तिथून परत थोडं मराठवाड्यालाही द्यायचं. कृष्णेतनं वाहून जाणारं पाणी, जे पाणी आपल्या वाट्याचं आहे पण ते आपण अडवत नाही, त्याचा वापर करत नाही, ते उचलत नाही, ते पाणी संपूर्ण मधल्या 6 जिल्ह्यांसाठी 31 तालुक्यांसाठी हे पाणी वापरायचं, अशा प्रकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाकडनं मंजूर करून घेतला. त्याला पैसेही खर्च झाले काही प्रमाणात आणि ह्या प्रकल्पामुळे जवळपास 12 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार होतं आणि कायमचा प्रश्न ह्या भागाचा त्या ठिकाणी सोडवण्याला मदत होऊ शकली असते. ह्या सगळ्या परिसरामध्ये जवळपास 2 कोटीच्या आसपास लोकसंख्या राहते आणि हा एवढा महत्वाचा प्रकल्प ह्यासाठी आहे की आपण पाहतो की 5-7 वर्षानंतर महाराष्ट्राला दुष्काळाला सामोरं जावं लागतं आणि ह्या सगळ्या भागातली सांगली जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, सोलापूर, पलीकडे उस्मानाबाद, बीडचा काही भाग, पुणे जिल्ह्याचा काही भाग, हा सगळा परिसर दुष्काळामुळं लोक स्थलांतर होतात, पुणे मुंबईकडे जातात आणि त्याही शहरांवरचा ताण तणाव त्या ठिकाणी वाढतोय, तिथल्याही समस्या वेगळ्या निर्माण होत आहेत आणि हा प्रकल्प मार्गी लागला असता तर निश्चितच येणारी पिढी जी आहे त्यांना निश्चितच ह्या गोष्टीचा फायदा झाला असता, लाभ झाला असता. आणि त्या प्रकल्पाला विजयसिंह मोहिते पाटील साहेब नंतर मंत्रिमंडळामध्ये नसल्यामुळे त्या प्रकल्पाला गती दिली नाही किंवा त्याला निधी खर्च करू शकले कुणी नाही. खोडा घातला? किंबहुना मी असे म्हणेल की त्या प्रकल्पाची चेष्टा केली गेली. कुणी केली चेष्टा? खोडा कुणी घातला? थेट बोला. आता हे सगळं सरकार झालंय. येण्याच्या अगोदर जे लोक होते त्यांनी नाही, हे तुम्ही लोक- नाव घ्या. स्वतः शरद पवार या माड्याचं नेतृत्व त्यांनी लोक- केलेलं आहे. हां हां नाही ह्या प्रकल्पाला माहित आहे, महाराष्ट्राला माहित आहे, ह्या परिसरात राहणाऱ्या लोकांना माहित आहे की कुणी ह्या प्रकल्पाची चेष्टा केली ती. नाही, पण तुम्ही सांगा, महाराष्ट्राला कळू देत की तुमची ही घुसमट जी आहे ती नेमकी कशामुळे झाली, कोण तुम्हाला अडवत होतं, लोकांच्या दृष्टीने इतका महत्वाचा प्रकल्प होता तरी त्याला पैसे कोणी दिले नाही. थेट बोला. आता तुमचा चौथा सुभा झालेला आहे. नाही हो ठीक आहे, पण माहित आहे सर्वांना. मी म्हटलं ना की भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातलं आणि देशातलं सरकार येण्याच्या अगोदर च्या लोकांनी. बरं, पण याच्याबद्दलची नाराजी तुम्ही कधी शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली होती की त्यांच्याच पक्षातले काही लोक ह्याला अडवतायत, कोंडी करतायत तुमची म्हणून? हा मी नाही, पण आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी हा 1-2 वेळा विषय मांडला होता. बर, पण राज्याचं उपमुख्यमंत्री पद हे त्याच्या मागचा कळीचा मुद्दा होता? मला नाही लक्षात आलं. मला लक्षात नाही आलं. नाही, राज्याचं उपमुख्यमंत्री हॅलो? पद जे आहे ते या सगळ्या वादाचा कळीचा मुद्दा होता का? नाही, तसं असण्याचं काही कारण नाही, कारण की हा सार्वजनिक प्रश्न आहे, सार्वजनिक उपक्रम आहे आणि निश्चितच म्हणजे त्यातला एक भाग आहेच की विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी ही योजना एवढी तयार केलेली आहे आणि त्यांना क्रेडिट जाऊ नये, त्यांना त्याचं श्रेय जाऊ नये, हा त्यातला भाग असणारच आहे. पण मग आता तुम्ही भाजपकडे गेल्यात, तुम्ही सांगितलं की आम्हाला आश्वासन दिलं गेलेलं आहे. काय त्यांचा नेमका प्लान आहे भाजपचा? आज तुम्हाला त्यांनी भाजपमध्ये सामावून घेतलेला आहे, पण या योजनेबद्दलचा त्यांनी काय प्लॅन तुमच्याकडे दिलाय? असं आहे की ह्या प्रकल्पाचे ही दोन्ही शासनाशी संबंधित आहे, राज्य शासनाशी संबंधित आहे, केंद्र शासनाशी संबंधित आहे आणि
त्याचबरोबर आजूबाजूच्या 2 राज्यांनाही याच्यामध्ये विश्वासात घ्यावं लागणार आहे. आणि त्यामुळं आज पाहिलं तर आज हे करायचं असेल, प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर केंद्रात भारतीय जनता पार्टी सरकार आहे, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी सरकार आहे आणि त्यामुळे ते शक्य आहे. बरं, पण ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की खोडा घातला गेला या सगळ्या प्रकरणाला, तुम्हाला नेमकं कारण काय वाटतं? खोडा घालण्यामागचं नेमकं राजकारण काय होतं? जर हा प्रकल्प झाला असता, तुम्ही ज्या पक्षात होता त्या पक्षाला त्याचा फायदा झाला असता, पण तुमचं महत्व वाढलं असतं म्हणून याला विरोध केला गेला, की आणखी काय होतं? कारण काय होती खोडा घालण्यामागची? महत्व वाढलं असतं. बरं, कुणाला वाढू द्यायचं नव्हतं ते महत्व? ते माहितच आहे ना सर्वांना. नाही, पण या सगळ्या प्रकल्पाला शरद पवार साहेबांनी सुद्धा विरोध केलेला होता. त्याच्याबद्दल तुमचं कधी बोलणं झालं होतं? हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी काही मार्ग निघत होता? नाही, असं आहे की त्याच्यावरती 1-2 मी जसं म्हटलं की आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी ह्याच्याबद्दल 1-2 वेळा चर्चा केलेली आहे. आणि मागच्या 5 वर्षामध्ये, म्हणजे ह्या 5 वर्षाच्या पूर्वी 2009 ते 2014 5 वर्ष सातत्यानं ह्याच्यावरती चर्चा झालेली आहे, लिखाण झालेलं आहे, योजनेचं महत्व समजून घेतलेलं आहे. त्यावेळेस देखील दुष्काळ पडला होता त्या 5 वर्षाच्या कालावधीत आणि त्यामुळे त्यावेळेसही महत्व समजलं होतं की हा किती महत्वाचा प्रकल्प आहे. 5 वर्षांना 7 वर्षांना दुष्काळाला सामोरं जावंच लागतं आम्हाला किंवा महाराष्ट्राला, आणि त्यामुळं हा करणं गरजेचंच आहे प्रकल्प. तुम्ही बाहेर पडण्याचं एक महत्वाचं कारण हा प्रकल्प आहे असं सांगताय, पण तुमच्यासाठी निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणं हे इतकं सोपं नसेल. हा निर्णय घेताना भावनिक पातळीवर असेल किंवा राजकीय पातळीवर असेल मोठा संघर्ष करावा लागला. कुटुंबामध्ये नेमकं काय सुरू होतं, या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय काय तुमच्या गोष्टींना सामोरं जावं लागलं? नाही, मला 5 वर्षाचं देशातलं सरकारचं काम, महाराष्ट्रातलं सरकारचं काम पाहिल्यानंतर मला खात्री आहे की हे काम प्रकल्प होईल. आणि त्यामुळं प्रत्येक वेळेस सत्ता, राजकारण ह्या गोष्टीला महत्व द्यायचं काही कारण नाही. आणि माझ्या कुटुंबामध्ये जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून सत्ता आहे आणि माझ्या कुटुंबानं सत्तेचा वापर हा गोरगरीब जनतेसाठीच म्हणून केलेला आहे. लहानातल्या लहान माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठीच केलेलं आहे. त्यामुळे सत्ता हे हे माध्यम आहे त्या सर्व व्यवस्थेला उभा करण्याचं. सर्व काही नाही, ते सर्व काही नाहीये, पण तुम्हाला सत्ता मिळाली असं तुम्ही म्हणताय, सत्तेचा वापर तुम्ही जनतेसाठी केला. पण असा कुठला क्षण होता ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटलं की नाही, आता पक्ष सोडण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये आणि आता आपण भाजपचा झेंडा हाती घेतलाच पाहिजे? मी खेळाडू आहे आणि मी क्रिकेट खेळायचो. त्यामुळे क्रिकेटमध्ये आपल्याला माहित आहे की त्याला टायमिंगला महत्व असतं. बर, टायमिंगची वाट पाहत होतात? हो, मी म्हटलं ना आता, प्रकल्पासाठी, विकास कामासाठी. बर, पण या टायमिंगच्या मागे तुम्ही आता म्हणता टायमिंग साधलं, पण त्याच्यासाठी 10 वर्ष तुम्ही वाट पाहिली या सगळ्यामध्ये, की 10 वर्ष तुमची जी काही खदखद होती ती खदखद तुम्ही ठेवली, संयम ठेवला आणि अखेर ऐन वेळेला हे सगळं काढलं? नाही, असं नाही. आता ठीक आहे, लायटर मोडमध्ये जरी बोललो असलो तरी सुद्धा काय केलं काय मागचे, म्हणजे ह्या सरकारनं, मी भारतीय जनता पार्टी सरकारनं म्हणत नाही, ते मागच्या 10 वर्षातलं जर आपण पाहिलं ह्या प्रकल्पाची सगळी एकंदरीत परिस्थिती, आणि या प्रकल्पाला न्याय द्यायचाच नाहीये काही लोकांना. बर, पण आणि ह्या सरकारमध्ये देखील नितीन गडकरी साहेबांकडे, मुख्यमंत्र्यांकडे, गिरीश महाजन साहेबांकडे, आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी ह्या प्रश्नाची त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे. त्याचे आपण माध्यमांनी दाखवलंय, वर्तमानपत्रातही त्याच्याबद्दलचं लिखाण झालेलं आहे. आजही खासदार असताना ह्या प्रश्नांची त्या ठिकाणी
जाणीव करून दिलेली आहे ह्या सरकारला किंवा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख मंडळींना, आणि त्यांनी सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे. पण असाही प्रश्न विचारला जातोय की तुम्ही ज्या टायमिंग बद्दल बोललात, जर माढ्याची उमेदवारी जर तुम्हाला मिळाली असती तर कदाचित हे सगळं मागे पडलं असतं, हे टायमिंग साधता आलं नसतं. नाही, मला खात्री आहे की हे सरकार, आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय मुख्यमंत्री साहेब हे निश्चित ह्या प्रश्नाला त्या ठिकाणी न्याय देऊ शकतात. नाही पण माढ्याचे तेच हे जे प्रश्न उमेद- सोडवू हा, नाही पण ठीक आहे, आता तुम्हाला तो विश्वास वाटतोय की भाजपचे नेते ते प्रश्न सोडवू शकतील, पण माढ्याची जर उमेदवारी तुम्हाला मिळाली असती तर जो काही राग आहे तो शांत झाला असता, तुम्हाला ही वेळ आली नसती भाजपमध्ये जायची. मला हा उमेदवारी मला हा देणाऱ्यांना विचारानं दिली असती का? देणाऱ्यांना विचारानं दिली असती का? पण मोदी लाटेमध्ये 2014ला जिथं तुम्ही निवडून आला तिथं तुम्हाला उमेदवारी सुद्धा देऊ नये अशी काय परिस्थिती निर्माण झाली होती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये? एकदा सांगून टाका महाराष्ट्राला, काय काय नेमकं खाली खलबतं घडत होती, काय तुमच्या विरोधात घडत होतं? नाही, मलाही माहित नाही. नाही, मला माहित नाही. नाही नाही असं असू मला माहित शकत- नाही, ते मला कसं समजणार? असं असू शकत नाही. काहीतरी घडत असेल तुमच्या विरोधात. कार्यकर्ते काल तुमचे भरभरून बोलत होते, तुम्ही बोलत नाहीयेत. हो ठीक आहे, पण ते त्यांनाच माहित ना, मी कसं सांगू शकणार काय अडचण आहे ते? नाही तुम्हाला काय जाणवलं असं की गेल्या 10 वर्षात, काल कार्यकर्त्यांची भाषणं आम्ही बारकाईनं ऐकत होतो सगळी, कार्यकर्त्यांनी पाढा वाचला, 10 वर्षामध्ये मोहिते पाटील कुटुंबाला नेमकं कशा प्रकारचा त्रास दिला गेला, खरंच त्यात तथ्य आहे का? आणि तुम्हाला काय काय सामोरं जावं लागलं, कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्या विरोधात केल्या गेल्या? आता आपण ऐकलेलंच आहे, मग आता मी कशाला सांगण्याची आवश्यकता आहे? नाही महाराष्ट्रातले तुमचे कार्यकर्ते हे सगळं ऐकतायत. आपण ही महाराष्ट्राला दाखवलेलं आहे. नाही, महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते आज तुमच्या भूमिकेकडे लक्ष देऊन आहेत. का तुमच्यावर ही वेळ आली, काय तुमच्याबद्दल घडलं हे तुम्ही सांगितलं पाहिजे, कारण तुमची भूमिका स्पष्ट होणं गरजेचं आहे. सांगू ना, वेळ येईल तशी सांगू. नाही हीच वेळ आहे ना. आज महाराष्ट्र ऐकतोय तुम्हाला हे सगळं, कारण नेहमी असं म्हटलं जातं की तुम्ही कधी बोलत नाहीत म्हणून तुमच्यावर अन्याय झालेला आहे. आज बोलायची संधी आहे आणि आज तुम्ही तो निर्णय घेतलेला आहे. आज बोलल्यानं प्रश्न सुटणार आहे का? मी माझा प्रश्न सोडवून घेतलेला आहे. नाही पण तुमची भूमिका तरी स्पष्ट होईल कार्यकर्त्यांच्या समोर. कार्यकर्त्यांना माझ्यावरती, कुटुंबावरती आपुलकी असलेल्यांना माहित आहे काय परिस्थिती आहे ते. पण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना माहित नाही. अकलूज किंवा सोलापूर परिसरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहित आहे तुमच्यावर काय होत होतं, पण महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगा की काय तुम्हाला सहन करावं लागलं गेली 10 वर्ष. नाही आहे, व्यवस्थित काम चाललेलं आहे. अनेक कामं आहेत, अनेक प्रश्न आहेत, सहकारी संस्थांची कामं आहेत, समाजातली कामं आहेत, ते काम करत होतो. रणजित दादा, एक गोष्ट आहे, तुम्ही आज निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय तुमच्यासाठी नक्की सोपा नसणार. आज इतक्या सगळ्या याच्यातून तुम्ही बाहेर पडल्यानंतर देखील तुम्ही बोलत नाहीयेत, पण ज्यांच्या विरोधात तुम्ही बोलत नाहीयेत ते मात्र बोलायचं थांबत नाहीयेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तुमच्यावर टीकेची झोड उठवली आहे. जिथं सत्ता असते तिथं मोहिते असतात असं त्यांचं म्हणणं आहे. काय उत्तर आहे तुमचं? कोण बोललेलं आहे आणि मला माहित नाही. तुम्हाला जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगले परिचयाचे असतील, तुमचे मित्र असतील, त्यांनी तुमच्यावर टीका केली आहे. त्यांना मी उत्तर देणं अपेक्षित नाही. आणखीन एक आरोप त्यांनी केलेला आहे. खरं तर सोशल मीडियावर तुम्ही तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडून तो व्हायरल होतोय. तो ट्विट असा आहे की जर मोहिते पाटील कुटुंबावर जर अन्याय झाला असेल तर पवार साहेब तसा अन्याय आमच्यावर सुद्धा करा, असं त्यांचं उपरोधिक टीका त्यांनी केलेली आहे. ही टीका एका बाजूने सुरू असताना तुम्ही मात्र त्यांच्या विरोधात काहीच बोलत नाहीत, असं का?
नाही, मी उत्तर कोणाला द्यायचं? मी जितेंद्र मला आव्हाड उत्तर आहेत, द्या. राष्ट्रवादीचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, जे तुमच्या विरोधात ट्रोल करतायत, तुम्हाला तुमच्या विरोधात टीकेची भडीमार करतायत, त्यांना उत्तर तर द्यावंच लागेल, कारण कार्यकर्ते तुमच्याकडेच बघणार की आपले नेते काय उत्तर देणार आहेत. नाही, माझ्या दृष्टीने त्यांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही. मग माढा लोकसभा निवडणुकीमध्ये आता तुम्ही जवळपास उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. रणसंग्रामात तर तुम्हाला उत्तर द्यावी लागणार आहेत या सगळ्या प्रश्नांची. काय तुमचा अजेंडा असणार आहे या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना? नाही, असं आहे की अजून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळे पक्ष जो ठरवेल तो उमेदवार असणार आहे. पक्ष जो उमेदवार देईल. आता जवळपास ठीक आहे, उमेदवाराचं तुम्हालाही माहिती आहे, काम आम्हालाही माहिती आहे, करायचं. फक्त आता अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे. आज मुख्यमंत्री स्वतः बोललेले आहेत, उमेदवार तुम्हीच आहात हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे, दिल्लीहून ती यादी येणं बाकी आहे. पण आता निवडणुकीला सामोरं जाताना तुमच्या समोर जे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभं केलं जाणार आहे त्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय? नाही, पक्षानं उमेदवारी दिल्यानंतर, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या सगळ्या बाबतीतला विचार केला जाईल, एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पक्षाचा जो उमेदवार असेल आणि समोरून काही प्रश्न आले तर त्याला त्यावेळेस उत्तर देऊ. विजयदादा तुमच्या व्यासपीठावर असतील की राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर? त्यांचा आशीर्वाद आहे माझ्याबरोबर, आमच्या सर्वांबरोबर. म्हणजे इथे विखे पॅटर्न म्हणायचा का? नाही, त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत. म्हणजे ते शरीरानं राष्ट्रवादीमध्ये आणि मनानं तुमच्या सोबत आहेत का? मी त्यांचा मुलगा आहे. पण मग त्यांनी ही ताटातूट नेमकी का झाली अशी? नाही, पहिलं लक्षात नाही आलं. नाही, ही जी ताटातूट आहे, वडील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, तुम्ही भाजपमध्ये आलेला आहात, ते तिथून आशीर्वाद देत आहेत पण ते तुमच्यासोबत येऊ शकत नाहीयेत, ही ताटातूट आहे ना. ही कशासाठी? नाही, ही ताटातूट कशासाठी? का त्याचं कळेल. काही टायमिंग ठरलंय? कळेल ना थोड्या दिवसांनी. बर, एक महत्वाचा प्रश्न आहे. आमच्यापर्यंत बातम्या अशा आल्या होत्या गेल्या काही दिवसात, तुम्ही नाराज होतात, पण नाराज असल्याच्या काळामध्ये तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला, तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. हे खरं आहे का? नाही, मला फोन नाहीत आलेले आणि मी कामातच होतो, सिरियसली कामात होतो. बर, आपल्याला कल्पना आहे की मागच्या काही दिवसापूर्वीपासून कारखान्याचं काम मी हातामध्ये घेतलेलं आहे हा. आणि सिरियस काम त्याच्यामध्ये असल्यामुळं मी कामामध्येच होतो, मला नाहीत फोन आलेले. बर, ठीक आहे. खरं तर ही जी काही राजकीय सर्जरी झाली, ती सर्जरी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा गिरीश महाजन यांनी भूमिका बजावली. तुम्ही कायम गिरीश महाजन यांच्यासोबत दिसत होतात. ही सर्जरी पडद्यामागची नेमकी कशी झाली हे आम्हाला तुमच्याकडून नक्की जाणून घ्यायचंय, कार्यकर्त्यांना सुद्धा जाणून घ्यायचंय. आज राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतलेला आहे, भाजपचं कमळ हाती घेतलेलं आहे. रणजित दादा, खरं तर हे उत्तर अत्यंत प्रामाणिकपणे मला तुमच्याकडून हवं आहे आणि तुम्ही प्रामाणिक बोलतात याच्याबद्दल सगळ्यांनाच खात्री आहे. एक गोष्ट खरी सांगा, शरद पवार यांना हवा कळते असं म्हणतात. शरद पवार यांची माढ्यातनं जी माघार होती ती माघार नेमकी कशासाठी होती आणि त्यांना कुठेतरी भीती वाटली अशी एक जी चर्चा होती, त्या चर्चेत काही तथ्य आहे का? शरद पवारांनी जी माघार घेतली त्याचं नेमकं कारण तुम्हाला काय वाटतं? नाही, आता निश्चित मला माहित नाही की ते माघार जाण्याचं कारण किंवा त्यांनी माघार घेण्याचं काय कारण होतं. त्यामुळं त्यांनी माघार काय घेतली हे मी नाही सांगू शकत, निश्चित मला माहित नाही. पण त्यांच्यासाठी वातावरण कुठेतरी निगेटिव्ह होतं अशी एक चर्चा रंगली, त्यात किती तथ्य आहे? ठीक आहे, ते असतं, काही प्रमाणात असतं ते, म्हणजे प्रत्येकाच्या विरोधात थोडंफार असतंच विरोधात. त्यामुळं 10 वर्षापूर्वी आज
जेवढा सोशल मीडियाचा वापर आज केला जातो तेवढा 10 वर्षापूर्वी नव्हता. आज त्याचा अधिकचा होतो किंवा वापर केला जातोय. आणि त्यामुळं तुम्ही बरोबर आहे, कोणी मुद्द्याला काही हात घातला. बोला बोला. म्हणजे त्या सोशल मीडियाच्या वरती आपण जर चर्चा करणार असो तर मी फारसा सोशल मीडियाचा वापर करत नाही. मी त्याच्यामध्ये नाहीये. पण जे आपण काय म्हणतो तालुके म्हणून किंवा लिडरशिप म्हणून त्या तालुक्यातले कार्यकर्ते नेते म्हणून जर पाहिलं तर संख्याबळ किंवा सगळ्या तालुक्यामधनं व्यवस्थित सर्वांनी सांगितलंच होतं. हा, पण रणजितदादा असा सुद्धा आरोप केला गेला किंवा अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती की मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येनं ज्या सोशल मीडियाचा तुम्ही वापर केला त्या सोशल मीडियावरती माढा आणि शरद पवारांना पाडा अशा प्रकारचे मेसेज जे आहेत ते मोहिते पाटील समर्थकांकडूनच पसरवले गेले असा आरोप सुद्धा केला गेला. राजकीय वर्तुळात ती चर्चा सुद्धा होती. त्यात किती तथ्य आहे? त्यात आरोपात तथ्य नाही. पण नाराजी त्यात नक्की अजिबात होती तथ्य पवारांच्या विरोधात. कुणाची? शरद पवारांच्या विरोधात तिथल्या कार्यकर्त्यांची, तिथल्या जनतेची नाराजी होती जे आम्हाला सोशल मीडियावर दिसते. त्यांचं स्वागत विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी केलंच होतं त्यांच्या उमेदवारीचं. त्यामुळे आम्हाला शंका असण्याचं काही कारणच नाही. ठीक आहे, उमेदवारीचं तुम्ही स्वागत केलं होतं, पण स्वागत केल्यानंतर शरद पवार तिथे लढायला तयार झाले. अचानक त्यांनी माघार घेतल्यानंतर कुठेतरी तुम्हाला वाटत होतं आता ते तिकीट आम्हालाच मिळणार म्हणून, आणि ते मिळालं नाही म्हणून जास्त राग आला? अजून तर कुठं जाहीर केलेलं आहे? मिळालेलं नाही. म्हणजे मिळालेला नाहीचा प्रश्न कधी होतो? जाहीर झाला असतं तर. पण 2 याद्यांमध्ये सुद्धा आपलं नाव आलं नाही. काल कार्यकर्त्यांची भाषणं आम्ही ऐकली, तुम्ही सुद्धा बाजूलाच उभे होतात. दुसऱ्या यादीपर्यंत तुम्ही वाट पाहत होतात की किमान दुसऱ्या यादीत तरी आपलं नाव येतंय का? ते आलं नाही म्हणून मग आता अंतिम निर्णय घेतला, नाही आता बाहेर पडायचं, आता बस संयमाचा बांध तुटला. आता दोन्ही बाजूने हाच प्रश्न दोन्ही बाजूने बोलता येतो की वाटी पाहता आली असती. अजूनही तिसरी यादी किंवा चौथी यादी किती यादी येणार आहेत मला माहित नाही. एक तोही भाग आहे. आणि दुसरा भाग म्हणून समाज म्हणून जर आपणही पाहिलं किंवा आपण सर्वजण पाहतो की राज्याचा उपमुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीचं नाव किंवा एवढ्या ज्येष्ठ नेत्याचं नाव पहिले यादीमध्ये येणं अपेक्षित होतच. रणजितदादा, आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे. हा, तुमचं कंप्लीट करा, मी पुढचा प्रश्न विचारतो. नाही बोला. नाही बोला. हा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोहिते पाटील घराण्याचा एक दबदबा होता. वसंतदादा पाटलांच्या नंतर एक त्यांचं नेतृत्व, त्यांचा वारसा म्हणा, तुमच्याकडे आला होता आणि एक तो मोठा गट तुमच्याकडे होता. 12-13 आमदार तुमच्या गटाकडे होते. पण आता ती जी ताकद आहे ती ताकद कमी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसनं तिथल्या नेतृत्वानं केला असा आरोप सातत्यानं तुमच्या कार्यकर्त्यांकडून होत गेला. आता हे बळ वाढवणं आणि आपलं अस्तित्व निर्माण करणं हे एक मोठं आव्हान तुमच्या समोर आहे का? पुन्हा दबदबा निर्माण करणं. 2009 साली ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार आलं सत्तेमध्ये, आणि त्यावेळेस काँग्रेस पक्षाचा नेता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता ठरवण्याची ज्यावेळेस प्रसंग आला त्यावेळेस मी कोणाचा अवमान म्हणून बोलत नाही, पण करण्याचा माझी इच्छाही नाही, पण त्यावेळेस आपल्याला माहित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेत्या निवडीची वेळेस आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना किती मतं मिळाली होती हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे 18 होती का 28 होती का 38 होती का 48 होती? तीच वादाची ठिणगी ठरली, तिथंच नुकसान झालं, तिथंच विरोधक तयार झाले. नाही, समजा 48 मतं जर पडली असतील तर मग कुठं वाद, कुठली ठिणगी, कुठला विरोध? नाही, ही तुमची ताकद होती, ही तुमची ताकद 2009ला होती. पण जेव्हा आम्ही 2019चा विचार करतो आज, तेव्हा 2019 मध्ये आज तुम्ही एकटेच बाहेर पडलेले आहात. किती आमदार तुमच्या सोबत आले? आज
ते आमदार आम्हाला दिसत नाहीयेत. ही जी तुमची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला गेला ती खदखद होती का? नाही, राजकारण असतं, ते चढ उतार होत असतात, कमी जास्त होत असतं. पण ज्यांना तुम्ही आतापर्यंत आमदार केलं, सोलापूर जिल्ह्याचं, पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण ज्यांना ज्यांना माहिती आहे त्या सगळ्यांना माहिती आहे की मोहिते पाटलांच्या एका शब्दाखातर आमदार निवडून यायचे आणि शब्दाखातर आमदार पडायचे हे सगळ्यांनी बघितलेला आहे. तो राजकीय इतिहास तुमचा राहिलेला आहे. पण या सगळ्या राजकीय इतिहासामध्ये ज्यांना मोठं तुम्ही केलं तीच सगळी माणसं तुमच्यापासून काढून घेतली गेली, हे जे म्हटलं जातंय ते खरं आहे का? ठीक आहे ना, येणारा काळ वेळ ठरवेल. परत ज्या पद्धतीनं तुम्ही पुन्हा एकदा सांगताय की हे झालं असेल, ही राजकीय चढ उतार आहेत असं तुम्ही म्हणताय, पण जेव्हा आपण ज्यांना मोठं करतो, ज्यांना आपण साथ देतो, ज्यांना आपण घडवतो, ती सगळी माणसं जेव्हा आपल्या विरोधात उभी राहतात त्याचं दुःख फार मोठं असतं. दुःख आपल्याच लोकांकडून होतं. हे दुःख कोणी कोणी दिलं खरं सांगा? नाही, आणि आम्ही फार मनाला लावून घेत नाही. राजकारणामध्ये आणि ह्या गोष्टी होत असतात आपल्या. पण ज्यांनी दुःख दिलं चालत राहायचं असतं, काम करत राहायचं असतं राजकारण. त्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्यांच्याशी दोन हात करण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे. तुम्ही तयार आहात? नाही, मला काही कुणावर दोन हात करायचे नाहीत. पण तेच तुमच्या विरोधात उभे काम आहेत. करत राहणार आहे. त्यांचीच नावं तुमच्या विरोधात आता लोकसभेला येत आहेत. नाही, अजून मी उमेदवार आहे का नाही हेच मला माहित नाही ना. नाही, त्याची आता औपचारिकताच आहे आणि समोरचं नाव जे चर्चेत आहे, ती दोन नावं सध्या चर्चेत आहे. त्यातलं एक नाव जे आहे संजय मामांचं, ते तुमचे कधी काळी कार्यकर्ते राहिलेले आहेत, तुमच्या सोबत राहिलेले आहेत, तेच तुम्हाला आव्हान देतील असं म्हटलं जात आहे आणि ती खेळी राष्ट्रवादीकडून खेळली जाईल अशी सुद्धा चर्चा आहे. नाही, मला दुसऱ्या पक्षाचा उमेदवार कोण आहे हे मला माहित नाही. आणि भारतीय जनता पक्षाकडून अजून तसं कुठल्याही नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे पक्ष जो उमेदवार देईल त्याचं मी काम करणार आहे. रणजित दादा, आणखीन एका मला प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं अत्यंत प्रामाणिकपणे हवंय. मला अपेक्षा आहे की तुम्ही ते उत्तर नक्की द्याल. मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्यापेक्षा काकणभर कॅलिबर आपल्यात जास्त आहे, तेव्हा आपल्याला उमेदवारी द्यावी असं तुम्हाला वाटलं का मनापासून? मी कुणावर माझी बराबरी कशासाठी करू? माझी बराबरी मी कुणावर कशासाठी करू? पण खंत तरी वाटत असेल सल मनात? नाही, मी माझी तुलना कुणावर करतच नाही. पण कुठेतरी असं वाटतं, तुम्ही तुलना नका करू, पण जिथं संधीची गोष्ट येते, तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवली. त्याच्या बदल्यात मला एक खासदारकीचं तिकीट मिळावं ही अपेक्षा करणं काय चुकीचं आहे? जर राजकारणात फक्त कुटुंबातून आलाय म्हणून त्याला उमेदवारी दिली जाते आणि मी कर्तृत्व गाजून सुद्धा मला मिळत नाही, याची सल कुठेतरी मनात नक्की असेल ना? हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. नाही, त्यांना तर नक्की विचारू, पण तुम्हाला सल आहे की नाही? मी फार गोष्टी मनाला लावून घेत नाही. बरं, ठीक आहे, तुम्ही फार मनाला लावून घेत नाहीत, पण या सगळ्या दरम्यान तुमचा प्रवेश झाला, कालपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा कोणी प्रयत्न केलेला आहे? आता तुमचे संबंध पवार कुटुंबियांसोबत कसे आहेत? नाही. कुणाबरोबर? पवार कुटुंबियांशी आता तुमचे संबंध कसे आहेत? नाही, मला कोणी फोनच केलेला नाही, मी कुणाला भेटलेलोच नाही. त्यामुळं मला कोणी फोनच केलेला नाही, मी कुणालाच भेटलेलो नाही. मग एका फोननं हे सगळं झालं, मिसकम्युनिकेशन होतं, फोन आला असता तर परिस्थिती बदलली असती?
नाही, पण मी जसं सुरुवातीला म्हटलं की मला माझ्या कामाचा पाण्याचा प्रश्न मला सोडवायचा आहे आणि हा प्रश्न सोडवण्याची ताकद मुख्यमंत्री साहेबांमध्ये, आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांमध्येच आहे. तेच हे प्रश्न सोडवू शकतात. हे प्रश्न दुसरं कुणी सोडवू शकत नाही, सोडवण्याची इच्छाही नाही. आणि त्यामुळं रणजितदादा, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे की आता आमचे जे प्रश्न होते ते प्रश्न मार्गी लावण्याची ताकद केवळ भाजपमध्ये आहे, मोदीमध्ये आहे. मोदींची अशी कुठली गोष्ट तुम्हाला आवडली, भावली, जेणेकरून तुम्ही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कमळ हातात घेतलंय? नाही, असं आहे की एक नाही, अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणावं लागते. शेवटी एकंदरीत सरकार चालवत असताना किंवा कुठलीही संस्था, योजना, म्हणजे संस्था चालवत असताना, ऑर्गनायझेशन चालवत असताना त्याच्यामध्ये एक स्पिरिट निर्माण करायचं असतं. एक पुढं जाण्याचं की मोठं होण्याचं. आपल्याला पुढं जायचंय, आपल्याला कुठलाही इंडस्ट्रियल घ्या, प्रायव्हेट घ्या, कॉपरेटिव्ह घ्या, त्यात एक वातावरण निर्मिती जी करायची असते ती वातावरण निर्मिती, पॉझिटिव्हिटी आणि देशाला मोठं करायचंय ही पॉझिटिव्हिटी आपल्याला मागच्या 5 वर्षामध्ये दिसते. एक सेकंडली ग्लोबली जर पाहिलं, जे मित्रमंडळी आमचे परदेशात आहेत, एक वातावरण, एक आपल्या देशाबद्दलचं की आपल्या एक पॉझिटिव्हिटी जी आहे ती त्या ठिकाणी क्रिएट झालेली आहे जगभरामध्ये, ग्लोबली. आणि त्यामुळे ते एक, म्हणजे कसं सांगू, एक पॉझिटिव्हिटी ग्लोबली एक वातावरण निर्मिती होत असते. एक आपल्या देशाबद्दलचं म्हणजे आहेच आपल्याला, म्हणजे आपण कुणालाच माहित नव्हतं असं मी म्हणणार नाही, पण ऍट द सेम टाइम प्रतिमा बदलली, एक वेगळं चित्र निर्माण केलेलं आहे. एक दुसरं, तिसरं की आज काम करत असताना सुद्धा लहान सहान गोष्टींवरती काम केलं जाते आणि ह्याला महत्व आहे. कारण की ह्याच्यावरती बरीच चर्चा झाली की वरनं 1 रुपया आल्यानंतर खाली किती पैसे पोचतात, ह्याची चर्चा अनेक वेळा झालेली आहे. पण आज त्या गरीबाला, लाभार्थ्याला त्याच्यापर्यंत योजना पोचली का नाही, पोचली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं, लहान सहान गोष्टींकडे लक्ष दिलं जात आहे. आणि त्यामुळं आपल्याला वाटतं की आपण ह्या सगळ्या भूमिकेतनं काम आपल्याला करायला त्या ठिकाणी संधी आहे, आपण काम करू शकू. बर, पण रणजितदादा, एक मुद्दा असाही आहे की तुम्ही ग्रामीण भागात काम करताय. ग्रामीण भागात जो माढा मतदारसंघ आहे तो ग्रामीण मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांचे प्रश्न तिथे अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत आणि मोदी सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी नाराजी मोदींच्या विरोधात आहे. अशा पद्धतीचं वातावरण विरोधकांकडून केलं जातं. त्याला उत्तर नेमकं काय आहे तुमच्याकडे? नाही, असं आहे की निसर्गाचाच प्रश्न आहे ना. निसर्गाचीच अवकृपा होती 5 वर्षांना, 7 वर्षांना पाण्याच्या बाबतीत. म्हणून तर मी म्हणतोय की पाणी हा प्रश्न आहे. आणि तो फक्त माझ्याच माढा मतदारसंघाचा असा नाही, महाराष्ट्राचा आणि देशाचा प्रश्न पाणीच आहे. पाण्याचा प्रश्न सोडवा, अनेक प्रश्न सुटतील. रणजितदादा, एक मुद्दा या निवडणुकीच्या निमित्तानं तेव्हा उपस्थित झाला जेव्हा शरद पवार साहेबांनी सांगितलं की मी माढातून उभं राहणार आहे. जेव्हा माढातल्या जनतेने त्यांना खासदार म्हणून तिथं निवडलं तेव्हा देखील माढातला पाण्याचा प्रश्न सुटला नाही. मग माढाचं बारामती का झालं नाही हा प्रश्न विचारला गेला होता विरोधकांकडून. खरंच शरद पवार विकास करू शकले नाहीत माढाचा असं तुम्हाला वाटतं जेव्हा त्यांना संधी मिळाली होती? आता हे आपण जनसामान्यांकडून आपण रिपोर्टिंग घेतलं असेल, आपण घेतलं असेल, त्यांना आपण विचारा ना, समाजाला. नाही, तुम्ही तिथून नेतृत्व करताय, तुम्ही सांगा ना काय परिस्थिती आहे तिथं? नाही, आपली सगळी टीम जातच असते. आपण पाहिलं तर आपण फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन तिथून घेतली तर ते अधिक योग्य राहील. बर, पण कुठेतरी वाटतं तुम्हाला की कमी पडले म्हणून, किंवा तुम्ही तेव्हा होतात, सगळेजण कमी पडले तो प्रश्न सोडवायला, हे तर मान्य करावं लागेल. नाही, त्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील साहेब 2009 ते 2014 यातला 1 का 1.5 वर्ष शेवटचा हे विधान परिषदेमध्ये होते. त्यावेळेस ते 3-3.5 वर्ष कुठल्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. म्हणजे तेव्हाच्या राज्यकर्त्यांचं ते अपयश होतं असं तुम्हाला अधोरेखित करायचंय, जे सत्तेवर होते ते?
विजयसिंह मोहिते पाटील त्या सभागृहात कुठल्याच नव्हते, खालच्या महाराष्ट्रातही नाही, आपण देशातही पवार नाही. साहेब होते ना, कृषी मंत्री होते देशात. ते सदस्यच नव्हते. हो बरोबर आहे, पण त्या 5 वर्षात 9 ते 14 ह्या कालावधीत ते सभागृहातच नव्हते कुठल्या. 1.5 वर्ष फक्त होते काहीतरी थोडे दिवस. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा होता तेव्हा अगदी सुरुवातीला तुम्ही युवकांचं एक मोठं संघटन तिथं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभं केलेलं आहे. अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत तुम्ही तो युवक जोडलेला आहे. आता भाजपमध्ये तुमचं लक्ष काय आहे? तुमच्याकडे काय जबाबदारी येणार आहे, आम्हाला सांगू शकाल का? नाही, मला कल्पना नाही. आता मला काही नवीन जबाबदारी माझ्यावरती येईल, पण जे माझ्यावरती जबाबदारी येईल ती मी करणार. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना मी पक्षाची स्थापना झाल्यानंतर मी महाराष्ट्राचा पहिला अध्यक्ष, युथ काँग्रेसचा अध्यक्ष. पहिली नियुक्ती माझी झाली, नंतर बाकीच्यांच्या झाल्या. आणि मी महाराष्ट्रात जवळपास 27,000 ग्रामपंचायती आहेत, त्यातल्या 5,000 गावांमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी गेलेलो आहे. मी त्यावेळेस अकलूज म्हणजे इकडच्या भागातनं त्या भागात म्हणजे थोडक्यात मुंबईवरनं नागपूरला जाताना किंवा नांदेडला जाताना ट्रेनचा किंवा रेल्वे विमानाचा कधीही 5 वर्षात वापर केला नाही. मी वर्षाला 80,000 किलोमीटर गाडीनं प्रवास केलेला आहे. असं 5 वर्ष केलं मी. नक्कीच तुमचा आता नवा प्रवास सुरू झालेला आहे आणि हा प्रवास भाजपला तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरतो आणि तो तुम्हाला कुठे घेऊन जातो हे बघणं महत्त्वाचं आहे. तुमच्या या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज या विशेष चर्चेसाठी तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.